जय जिजाऊ. मी डॉक्टर भारती मडवी. आज महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं काळा दिवस ठरलेला आहे. आज आपण काय गमावलं ह्याचा विचार केला तर लक्षात येतं की व्यवस्थेशी झगडत बसण्यापेक्षा व्यवस्थेत शिरून तिला वाकवणारा बाप माणूस म्हणजे अजितदादाला या महाराष्ट्राने आज गमावलेला आहे. अनेक नेत्यांच्या छातीवर बसून कधीच स्वतःचा विचार न करता राज्याचा, कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान एक हाती पेलणारा एक व्यक्तिमत्व, एक नेतृत्व, एक त्यांची प्रशासनावर पकड एक लोखंडी मुठीसारखी होती. दिल्लीच्या दरबारात फक्त त्यांच्या नावाने शांतता पसरायची असा दरारा आज महाराष्ट्राने तो दरारा गमावलाय. आज महाराष्ट्र पोरका झालाय. ही जी पोकळी आहे ना ही कधीच भरून न निघणारी आहे. ही पोकळी शब्दात सुद्धा मावणारी नाहीये. कारण एक नेता जातो तर त्यावेळेस एक व्यक्ती जात नाही तर अख्खा काळ संपतो. आज बारामती झालं, पुणे झालं, हे केवळ एक भौगोलिक नाव राहिलेलं नाहीये तर ती महाराष्ट्राची ओळख आहे. आणि ही ओळख घडवणारा हिरा जो आहे तो आज महाराष्ट्रातून निखळलेला आहे. अजितदादांचं जाणं म्हणजे फक्त पवार कुटुंबियांचं किंवा एका पक्षाचं, बारामतीकरांचं नुकसान नाहीये तर अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. दिल्लीच्या दरबारात अनेक जणांनी माना झुकवल्या, तडजोडी केल्या, पण स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं की अजितदादांनी ती तडजोड कधीच केली नाही. तो करारी बाणा, तो स्वाभिमान आता पुन्हा होणे नाही. आज अजितदादांची या महाराष्ट्राला किती नितांत गरज आहे हे त्यांच्या जाण्यानं भयंकरपणे जाणवत आहे. दादा, तुमचा हा करारी बाणा, तो स्वाभिमान, तो मराठी बाणा आणि तो आत्मविश्वास आहे ना तो तयार व्हायला एक नाही तर अख्खी पिढी जाईल. आज दादांच्या जाण्यानं ते गेले पण मागे फक्त अश्रू, ही कधीच न भरून निघणारी पोकळी ही मागे ठेवून गेले. आज दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणण्याची इच्छा मुळीच होत नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला श्रद्धांजली वाहावी लागेल. दादा, आपल्याला या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.